प्रश्न मला विचारला. त्यानं मुखाला पाणी लावल्यावर तोही खाली पडला. आपले 4 भाऊ पाणी आणायला गेले, अजून पाणी घेऊन कसे येत नाही म्हणून स्वतः धर्मराज त्या सरोवरात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आपली 4ही भाऊ पाडलेली आहे, पण पाणी व्यापून धरलं, पाणी प्यायला पाहिजे. तोही सरोवराजवळ गेला, गुडघे टेकले, पाण्यावरती पसा भरला, पस्यामध्ये पाणी घेतलं, पिणार इतक्यात ते यक्षाचा आवाज दिला. युधिष्ठिर जाओ. यक्ष युपीचा होता म्हणून हिंदीत म्हणून धरतो. धर्माला काय मला त्याने व्यापन झालं, मी मरण्याची वेळ आली, मरशील नाही, तुला पाणी प्यायचं ना, माझ्या प्रश्नाची उत्तर दे. आणि तू जर माझ्या प्रश्नाची उत्तर दिलीस तर मी तुझ्या भावाला जेवून. ज्या पांडवांना कौरव हरवू शकले नाही ते पांडव यक्षासमोर निष्प्रभ बनले. म्हणजे यक्षाने त्यांना प्रश्न विचारले, त्याला यक्ष प्रश्न असं म्हटलं. किंवा आश्चर्य, या जगामध्ये आश्चर्य काय आहे? किम पंथीन हा, जगात कोणता पंथ चांगला आहे? किम धर्म हा, कुठल्या धर्माचा आचरण करावा? त्या प्रश्नाची अनेक प्रश्न, एकाहून एक चांगले प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना यक्षासमोर धर्मराजाने उत्तर दिलं महाभारतामध्ये. धर्मस्य तत्त्वं निहितत्वाय महाजनस्य पंथा. महाजन ज्या पंथाने चालल्या तोच पंथ धर्माचा, तत्वाचा नीत पंथ ते मार्ग. तेव्हा असं म्हणत नाही चांगलं उत्तर द्या, तो उत्तर दिलं. तत्व प्रतिष्ठा श्रुतियो विभिन्न नासो मुनीयस्य धर्मस्य तत्त्वं निहितं भाया महाजनो तस्य मार्गतावरे. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाया महाजनोयस्य पंथः. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाया महाजनोयस्य पंथः. महाजनो ज्या रस्त्याने गेल्या त्याच रस्त्याने गेलं पाहिजे. किम पंथीना, तोच पंथ बरोबर आहे. येण्याची पंथी चालू जातात पडे मोठे. म्हणून महापुरुष ज्या रस्त्याने जातात तो रस्ता असतो कसा? धर्मस्य तत्त्वं, धर्म आणि नीतीने चालणारा तो रस्ता असतो. आणि म्हणून महाराज मंडळी ज्या रस्त्याने चालल्या ते ज्या रस्त्याने जातील तो रस्ता धर्माचा असतो. हेच वडील जय कवली माया नाम धर्म छेदी सामान्य सकल अनुष्ठान करतील जे धर्माच्या मार्गाने चालणारे वडील लोकांनी काम केले. वडिलांमध्ये ज्येष्ठ नव्हे पूज्य साधारण महाराज ज्या रस्त्याने चालले त्याच रस्त्याने आम्हाला चालावं लागेल.
यक्ष